मंडळी नमस्कार, तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आज मी तुम्हाला भेटीला घेऊन आलो आहे इगतपुरी इथला ॲस्टोरिया लेक व्ह्यू रिसॉर्ट, जो की आपला घोटी त्रिंबक रोडवरती आहे. वैतरणा डॅम म्हणून तुम्हाला माहीत असेल, त्या वैतरणा डॅमला जस्ट लागूनच हा रिसॉर्ट आहे. तर आज आम्ही आमचा विकेंड इथे एन्जॉय करतो आहे. तर आज मी तुम्हाला ह्या रिसॉर्टचा एक ओव्हरऑल व्ह्यू काय आहे आणि हा ओव्हरऑल रिसॉर्ट कसा आहे हे मी तुम्हाला दाखवणार आहे. तर तुम्ही प्लीज कंटिन्यू करा माझ्या या व्हिडिओसाठी. आणि तुम्ही जर माझ्या या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आम्ही असेच फॅमिली ट्रिपचे व्हिडिओ बनवत असतो. तर मित्रांनो, चला आपण हा व्हिडिओ स्टार्ट करूया. तर मित्रांनो, ही आहे या रिसॉर्टची पार्किंग. याच्या व्यतिरिक्त पण रिसॉर्टच्या खालच्या साईडला पण एक पार्किंग आहे आणि पार्किंगच्या जस्ट वरच्या पार्किंगच्या समोर हा जस्ट यांचा एक इंडिव्हिज्युअल विला आहे. हा ऑलमोस्ट मला तर वाटतं 8 BHK असेल हा विला. मी इन्क्वायरी करून सांगतो. या विलाला एक सेपरेट इथं स्विमिंग पूल पण दिलेला आहे. आणि जस्ट या पार्किंगच्या समोरच तुम्हाला दिसेल मित्रांनो असा हा सुंदर व्ह्यू. हा आहे वैतरणा डॅम. याच्या मॅक्सिमम रूम ज्या आहेत ह्या लेक व्ह्यू रूमचंच आहेत. तर चला आपण आता हा रिसॉर्ट एक्सप्लोर करूया मित्रांनो. ए, मोरांचा आवाज ऐकला? हा, इथे ह्या स्टेप्स आहेत, काळजीपूर्वक उतरायचं. या रूम्स पण आहेत ना इथे यावाल्या. खाली आता जस्ट आम्ही उतरलो बघा या साईडने. इथं स्टेप्स होत्या. स्टेप्सवरनं उतरल्याबरोबर इथं समोरच स्विमिंग पूल आहे. यांचं इन्फिनिटी स्विमिंग पूल आहे. हां, असा सुंदर असा इथनं छान या लेकचा व्ह्यू येतो है ना. हां, छोटा आहे आणि हा साईडला मोठा आहे. तुम्ही तिथे हात आणि तुम्हाला इंडिया ब्रीड आहे की चायनीज जाता काय काय खेळायला सगळं इथे. स्लायडिंग.
मित्रांनो, चला आता मी तुम्हाला दाखवतो आमची रूम मी जसं सांगितल्याप्रमाणे लेक व्ह्यू रूम आम्ही बुक केली होती. तुम्ही रूममध्ये जाण्याच्या आधी मी तुम्हाला बाहेरचा व्ह्यू दाखवतो वैतरणा डॅमचा. जस्ट डॅमला लागूनच आमची ही रूम आहे. डॅम आणि रूममध्ये भरपूर डिस्टन्स आहे तसा, पण रूमच्या समोरच बघा वैतरणा डॅमचा किती छान असा हा व्ह्यू येतो. आणि ही आहे आमची रूम जिथे आम्ही स्टे केला होता. भरपूर अशी स्पेशियस रूम आहे मित्रांनो. यामध्ये यांनी किंग साईज बेड अवेलेबल करून दिलेला आहे. या रूममध्ये AC आहे. एअर कंडिशन रूम होती. बाजूलाच टॉयलेट बाथरूम त्यांनी प्रोव्हाइड केला आहे. छोटा एक कबर्ड आहे. एक सोफा कम असा छोटा एक त्यांनी चेअर प्रोव्हाइड करून दिली होती. LED TV आणि रूमच्या सहज समोरच हा एकदम सुंदर असा वैतरणा डॅमचा हा व्ह्यू आहे मित्रांनो. तर मित्रांनो, आता मी तुम्हाला दाखवतो आहे यांचा इंडिव्हिज्युअल विला, जो 8 BHK विला आहे. या विलाला यांनी सेपरेट स्विमिंग पूल अवेलेबल करून दिलेला आहे तिथल्या गेस्टसाठी. तर मित्रांनो, मी तुम्हाला दाखवतो त्यांचा डायनिंग एरिया. रिसॉर्टच्या सेंटरमध्ये निसर्गरम्य वातावरणात त्यांनी हा त्यांचा डायनिंग एरिया बनवलेला आहे. इथे तुम्ही तुमचं लंच, ब्रेकफास्ट आणि डिनर एन्जॉय करू शकता मित्रांनो, मी आता या रिसॉर्टच्या गेम झोनमध्ये आहे. गेम झोनमधनं या डॅमचा व्ह्यू काय आहे तो मी तुम्हाला दाखवतो. तुम्ही मित्रांनो, आता यांच्या पॅकेजमध्ये तुम्हाला राहण्याची सोय, दुपारचा जे लंच, डिनर आणि दुसऱ्या दिवशीचा ब्रेकफास्ट हा ऑलरेडी इन्क्लुडेड असतो. व्हेज नॉनव्हेज असे दोन्ही प्रकार असतात. तर दुपारी आता बऱ्यापैकी मेन्यू होते. मी तुम्हाला पुढे डिटेलमध्ये सांगेल काय काय कसं होतं. आणि आता आम्ही आमचा लंच वगैरे चांगला एन्जॉय करून आता आम्ही पुढं रूमवर आराम करूयात. ऊन बऱ्यापैकी तापलं आहे आणि संध्याकाळचा सनसेट इथे छानपैकी एन्जॉय करणार आहे. थोडं ड्रोन शूट पण घेणार आहे. तर बघू संध्याकाळचा व्ह्यू कसा आहे इथे. तर ओव्हरऑल मित्रांनो, हा रिसॉर्ट एक खूप उत्तम आणि चांगला पर्याय आहे आपल्या फॅमिलीसोबत एक विकेंड इथं स्पेंड करण्यासाठी. भरपूर मोठी प्रॉपर्टी आहे यांची. मी जसं तुम्हाला दाखवलं त्याप्रमाणे यांचं एक इंडिव्हिज्युअल विला पण आहे, जिथे ऑलमोस्ट मला वाटतं 15 ते 20 जणांची जर कोणी फॅमिली येत असेल किंवा सगळे काही मित्र एकत्र येत असतील तर त्याच्यासाठी पण यांच्याकडे ते एक ऑप्शन अवेलेबल आहे. इंडिव्हिज्युअल विला आहे, ऑलमोस्ट 8 BHK. त्यानंतर मी जसं दाखवलं तसं आमची जी रूम आहे या प्रकारच्या त्यांच्याकडे मला वाटतं 8 ते 10 रूम आहेत. याच्या व्यतिरिक्त सूट्स पण अवेलेबल आहेत. म्हणजे बऱ्याचपैकी व्हरायटीज आहेत स्टे करण्यासाठी. आपल्या बजेटनुसार आपण इथं स्टेची ऑप्शन चॉईस करू शकतो. दुसरं मित्रांनो, जसं मी सांगितलं की सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला हे जाणून घ्यायचं की इथं आम्हाला किती रुपये म्हणजे चार्जेस काय लागले. तर मित्रांनो, आम्हाला आमच्या फॅमिलीसाठी एक दिवसाचे स्टेचे आम्हाला लागलेत 6,000 रुपीज इन्क्लुडिंग ऑल टॅक्सेस आणि फूड इन्क्लूड होतं याच्यामध्ये. फूडमध्ये तुम्हाला लंच, डिनर आणि दुसऱ्या दिवसाचा नाश्ता हा ते लोक अवेलेबल करून देतात. आणि ओव्हरऑल फूडबद्दल सांगायचं म्हटलं तर मित्रांनो, फूड आम्हाला ठीक वाटलं, चांगलं वाटलं. म्हणजे जे की आपण पॅकेजमध्ये घेतो त्या मानाने तर चांगलं फूड होतं.
फूडमध्ये ऑप्शन असं असतात व्हेजमध्ये आणि व्हेज आणि नॉनव्हेज असं दोन्ही ऑप्शन्स इथे अवेलेबल आहे. व्हेजमध्ये मला वाटतं 2 ते 3 भाजी, राईस, दाल फ्राय, सॅलड, पापड, एक स्वीट डिश वगैरे आणि अवेलेबल असतात. नॉनव्हेजमध्ये एक स्टार्टर आणि करी वगैरे ते लोक अवेलेबल करून देतात. चपाती आणि वगैरे ते तर ऑब्व्हियसली असणारच. आणि ब्रेकफास्टमध्ये पण त्यांनी छान ऑप्शन्स ठेवले होते पॅकेजच्या मानाने. ऑलमोस्ट मला वाटतं पोहे, उपमा, साऊथ इंडियन ते डोसा, आप्पे, इडली, सांबर, ऑमलेट, ब्रेड भरपूर होतं. चहा, कॉफी ते पण अवेलेबल आहे. तर ओव्हरऑल मी तर म्हणाल हा एक छान पर्याय आहे इथं एक आपला फॅमिलीसोबत एक विकेंड स्पेंड करण्यासाठी. तर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही नक्की कमेंट्समध्ये सांगा. आणि तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण आम्ही असेच फॅमिली ट्रिपचे व्हिडिओ नेहमी बनवत असतो. तर मित्रांनो चला भेटूया मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय बाय.